तुम्हाला माहितीये का? भारतात अशी एक साडी आहे जी 8 लाखांपेक्षा जास्त किमतीला विकली जाते. आणि काही कांजीवरम साड्या ज्या ब्राइडल लुक देतात त्या 40 लाखांपर्यंत जातात. आज मी तुम्हाला भारतातील अशा काही साड्यांची माहिती देणार आहे ज्या खूप महागड्या आहेत, पण या साड्यांना एक श्रीमंती थाट देखील आहे. तर चला बघूया या कुठल्या साड्या आहेत. जर तुम्हाला साड्यांची आवड आहे तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत भारतातील त्या साड्या ज्या फक्त सुंदर नाहीयेत, पण आयकॉनिक आहेत आणि महाग आहेत. या साड्या महाग असल्या तरी या साड्यांची वेळेनुसार किंमत वाढत जाते. पहिल्या नंबरवर आहे गुजरातची पाटण पटोला. ही साडी एकदम राजेशाही साडी आहे. या साडीचं जे वैशिष्ट्य आहे ती म्हणजे ही साडी डबल इकट टेक्निकने बनवली जाते. म्हणजे काय तर साडीचे धागे आधीच रंगवलेले असतात. ताना आणि बाना जो म्हणतो त्याचे धागे आधीच रंगवून त्याचं जे डिझाईन असतं त्याच्यात अरेंज केलेले जातात. ही पाटण पटोला एक साडी बनवायला 6 महिने ते 1 वर्ष इतका वेळ लागू शकतो. आणि म्हणूनच याची किंमत जवळजवळ 1 लाखापासून सुरू होते. ही साडी महाग का आहे? याचं कारण आहे परफेक्शन. या साडीचा पॅटर्न जो डबल इकत पद्धतीने बनवलेला असतो, तर या पॅटर्न मध्ये साडी मागून पुढून दोन्ही बाजूनी सेम दिसते. आणि ऑथेंटिक पटोला साड्यांची रिसेल व्हॅल्यू खूप हाय असते. मी तुम्हाला आता पटोला साडीचा फोटो दाखवते. यावरून तुम्हाला अंदाज येईल ही साडी महागडी का असते. या साडीची बेसिक व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली जशी 1 लाखापासून सुरू होते, कधी कधी 8 लाखापासूनही साडी पुढे सुरू होते. एवढी महाग साडी असते आणि पाटण पटोला साडीला GI टॅग मिळालेला आहे. दुसरी साडी आहे तमिळनाडूची कांजीवरम. कांजीवरम किंवा कांचीपुरम ही साडी ज्याला क्वीन ऑफ सिल्क हा मान मिळालेला आहे ती साडी. कांजीवरम साड्या अगदी 10,000 15,000 पासून सुद्धा मिळतात. पण जेव्हा ही साडी अत्यंत महाग बनते तेव्हा या साडीमध्ये रिअल सोन्याची जरी चांदीच्या जरी असं वापरून ही साडी बनवली जाते. कधी कधी चांदीच्या तारा वापरलेल्या असतात साडीच्या बॉर्डरला आणि त्याच्यावर सोन्याचं पाणी दिलेलं असतं. अशी देखील साडी असते. अशा प्रकारे प्युअर सिल्क थोडं एकदम थिक सिल्क बनवून अशी महागडी कांजीवरम साडी बनवली जाते. कांजीवरम सिल्कचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्युअर सिल्क, मोठ्या टेम्पल बॉर्डर. तर याच्यातल्या जरीमुळे आणि त्याच्या डिझाईनमुळे या साडीची किंमत कधी कधी 40 लाखापर्यंत देखील जाते. ज्या कांजीवरम साडीमध्ये सोनं आणि चांदी असते त्या साडीला मेल्ट व्हॅल्यू देखील असते. मेल्ट व्हॅल्यू म्हणजे काय तर जेव्हा अशा प्रकारची जुनी कांजीवरम साडी असते आणि त्याचे धागे विरलेले असतात पण त्याच्या बॉर्डर मध्ये जर का चांदी किंवा सोनं असेल तर या साड्या वितळवून तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळू शकते. त्याचं जे काय किंमत असेल ते तुम्हाला मिळू शकते. तिसरी साडी आहे आपल्या महाराष्ट्राची शान पैठणी. पैठणी जरी आता थोडी स्वस्त मिळत असली पण ती पैठणी लक्षात घ्या आर्ट सिल्कची बनवलेली असते. त्यामुळे तुम्हाला सेमी पैठण्या ज्या अगदी 1-2 हजारात देखील मिळतात. थोड्या महाग घेतल्या तर 20,000 25,000 अशी किंमत असते. पण लाखभराची पैठणी देखील आहे. ज्या वेळेस आपण साडी महाग आहे असं म्हणतो तर त्यावेळेस त्याचं काय मूल्य असतं, कशावर या साडीची किंमत ठरवली जाते तर पैठणीच्या बाबतीत पुन्हा तेच जरी तुमचे काठ पदर जो असतो तो सोन्या चांदीच्या तारा वापरून बनवलेला तर असतोच पण खूप सुंदर असं उत्तम रेशीम वापरलं जातं या सगळ्यासाठी. नक्षीकाम जे असतं पदरावरचं काठावरचं ते खूप नाजूक बारीक असतं. बऱ्याचदा मोर असतं, कमळ असतं. लोटस पैठणी खूप प्रसिद्ध आहे. मोठ्या मोठ्या काठांची पैठणी असते ती. जेव्हा हातमागावर अशा साड्या विणल्या जातात तर त्यावेळेस 6 महिन्यांच्या पुढेच कालावधी लागतो अशी पैठणी विणायला आणि त्यामुळे या साडीची किंमत वाढते. 1 लाखापासून देखील पैठण्या आहेत पण जी ओरिजिनल सोन्याची जर असलेली पैठणी जर तुम्ही म्हणाल तर त्याची किंमत 3 लाखापासून पुढेच राहते. भारतातल्या महाग साड्यांच्या लिस्टमध्ये 4थी साडी आहे ती म्हणजे बनारसची बनारसी.
बनारसी साडी ही खूप राजेशाही असते आणि खूप जड देखील असते. जेव्हा आपण प्युअर बनारसी साडी म्हणतो तर त्यावेळेस अर्थातच रेशीम उत्तम प्रतीचं असतं, पुन्हा सोन्या चांदीच्या तारा त्याच्यात असतात. पण एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे याच्यावर मुघल काळातल्या शैलीचा प्रभाव असतो. मुघल काळामध्ये जे वास्तू शैली आहे मुघल काळाची, तर त्या प्रकारचेच नक्षीकाम साडीवर केलेलं असतं. खूप फुलं, पानं यांच्या वेल साडीभर पसरलेल्या असतात. छोट्या छोट्या बुट्ट्या असतात आणि खूप सुंदर असा भरजरी पदर असतो. तर या साडीची किंमत जवळजवळ 4 ते 5 लाखापासून ओरिजिनल बनारसी शालू तुम्हाला मिळतात. या सिरीज मधली 5वी साडी आहे ती म्हणजे आसामची मुगा सिल्क साडी. या साडीचं वैशिष्ट्य असं ते म्हणजे या साडीला डाय केले जात नाही. या साडीचे जे धागे असतात त्यांना नैसर्गिकरित्या एक वेगळी झळाळी असते. या साडीचं जे रेशीम असतं, मुगा सिल्क, मुगा रेशीम जे असतं तेच नैसर्गिक सोनेरी रंगात असतं. हे जे मुगा रेशीम येतं हे खूप स्ट्रॉंग रेशीम आहे, खूप जाडं थिक रेशीम आहे. तर त्यामुळे ही साडी खूप काळ टिकून राहते. आणि या साडीचं वैशिष्ट्य हेच आहे की ही साडी जितकी जुनी तितकी या रेशमाला झळाळी खूप छान येते. तर ही साडी बऱ्याचदा त्यांचं पारंपरिक साडी प्रकार आहे मेखला सादोर या प्रकारात उपलब्ध असते. तर मेखला सादोर म्हणजे एक खालचा साडीचा वेगळा भाग येतो, ज्या प्रकारे लुंगी असते तर तुम्ही तशी एक म्हणू शकता, तसा एक खालचा भाग असतो आणि दुसरा एक दुपट्ट्यासारखा भाग असतो. ती अशा प्रकारे नेसायची असते. ती 2 तुकड्यात येते साडी आणि ती साडी नेसायची पद्धत देखील वेगळी आहे. खूप छान प्रकारे तो दुपट्टा जो असतो वरचा तो ड्रेप केला जातो. तर मुगा सिल्कचं हे वैशिष्ट्य आहे. आणि मुगा सिल्क अत्यंत महाग साडी असते. अर्थातच नैसर्गिक धागे हातमागावर विणलेली असते. प्युअर सिल्क असतं हे. तर त्यामुळे ही साडी देखील लाखभरापासूनच सुरू होते. 6वी साडी आहे ती म्हणजे बंगालची जामदानी साडी. जामदानी म्हणजे काय? तर फुलदाणी आणि त्या प्रकारची नक्षी साड्यांवर असते. ओरिजिनल जामदानी जी आहे त्याची किंमत खूप महाग असते, म्हणजे जवळजवळ एक 20-25 हजाराच्या देखील पुढे या साड्या असतात ज्या हातमागावर विणलेल्या असतात. तुम्हाला 3 ते 4 हजारामध्ये देखील जामदानी मिळून जाते मुंबईमध्ये. पण जी ओरिजिनल हँडलूम साडी असते ती महाग येते. तर साधी जी कॉटन ची साडी असते ती साधी तुम्हाला 15 हजारापर्यंत वगैरे येते, जी ओरिजिनल हँडलूमची साडी असते. पण जी खूप महाग जामदानी असते त्याच्यावर जरीकाम असतं. वजनाला हलक्या अशा साड्या असतात पण तरीही तुम्हाला रिच रॉयल लुक देतात या साडीचा, अशी ही जामदानी साडी असते. आणि ही खूप महाग असते. साडी अत्यंत तलम असते. मी फोटो दाखवते, तुम्ही बघू शकता. या साड्या खूप सुंदर असतात बघायला, नेसायला देखील. 7वी साडी आहे ती पश्चिम बंगालची साडी बालुचारी किंवा स्वर्णचारी ही साडी आहे. तर जेव्हा आपण या साडीचा महागड्या साड्यांमध्ये समावेश करतो तर त्यावेळेस या साडीचं सिल्क किंवा या साडीत वापरलेलं जे काही मटेरियल आहे, म्हणजे चांदी आहे, सोनं आहे, उत्तम रेशीम आहे, हे तर आहेच. पण या व्यतिरिक्त या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की या साडीवर पुराणातल्या कथा ज्या आहेत त्या विणलेल्या असतात. म्हणजेच ही साडी जेव्हा तुम्ही घेता तर तुम्हाला एक अख्खं गोष्टींचं पुस्तक विकत घेतल्यासारखं आहे. या साडींचा इतिहास जवळजवळ 400 वर्ष मागे जातो. पुराणातल्या सर्व ज्या काही कथा आहेत त्या साडीच्या काठांवर पदरावर विणलेल्या असतात. अत्यंत नाजूक विणकाम असतं आणि ही साडी विणायला अक्षरशः वर्षानुवर्ष लागतात. तर त्यामुळे ही साडी खूप महाग असते आणि हेच या साडीचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आज मी तुम्हाला भारतातील अशा 7 साडी प्रकारांची माहिती दिली ज्या थोड्या महागड्या म्हणून गणल्या जातात. पण ही साडी तुम्हाला काय सांगते तर जे फास्ट फॅशनचं वर्ल्ड आहे तर त्याच्यामध्ये खरी लक्झरी काय आहे तर या साड्या आहेत. कारण आपल्याकडे जे उत्कृष्ट विणकामाची कला आहे, ही साडी बनायला जो वेळ लागतो तो वेळ आणि
अत्यंत उत्कृष्ट असं रेशीम कापड मटेरियल जे बनवून जी साडी बनली जाते ती फक्त एक कपडा नाहीये तर आपलं ट्रेडिशन आहे, आपली हिस्ट्री आहे आणि ह्या सगळ्यांनाच मिळून एक राजेशाही साड्या या तयार होतात. तर तुम्हाला यातली कुठली साडी आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे गुजरातची पाटण पटोला, महाराष्ट्राची पैठणी की अजून कुठली साडी हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी पुन्हा तुम्हाला भेटेन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्टे एलिगंट, स्टे रूटेड. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.